चालेल. आय एम रेडी. नमस्कार, मी गौतम आठवले, हेजिंग डेस्क अंतर्गत या दोघांच्या कॉर्पोरेशन आपण हेजिंग डेस्क स्थापन केलंय. त्याच्यामध्ये कमोडिटी बाजार म्हणजे काय, त्याच्यानंतर जी किंमत जोखीम शब्द आपण सगळ्यांनी ऐकला असेल की ज्याच्यामध्ये आपल्या शेतमालाला जो भाव आपल्याला हवा आहे तो आपण कसा निश्चित करू शकतो आणि त्याच्याप्रमाणे आपण वायदे बाजारात कसं ट्रेडिंग करू शकतो याच्याबाबत आपण बाजारामध्ये कसं ट्रेडिंग करू शकतो, एफपीओना अकाउंट काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात, बेसिक या सगळ्या गोष्टींपासून आपण ऑनलाईन लेक्चर घेतो आणि सगळ्यांना आपण त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करत असतो. त्यानंतर प्रत्येक जिल्हानिहाय आपण 1 दिवसीय कार्यशाळा घेणार आहोत ऑफलाईन प्रत्येक जिल्ह्यामध्ये. त्यासाठी मी माझा नंबर आपल्या इथे चॅटबॉक्समध्ये टाकून ठेवतो आणि आपल्या स्मार्टचे जे DIU असतील, RIU असतील त्यांना आपण सगळ्यांनी कनेक्ट करावं आणि जसे जसे आपली ट्रेनिंग सेशन्स होतील किंवा ठरतील त्याची जागा आणि वेळ त्याप्रमाणे तुम्हाला कळवण्यात येईल. आणि आपण आता आपल्याला मार्गदर्शक म्हणून श्रीकांत कोळेकर सर म्हणून लाभलेले आहेत. श्रीकांत कोळेकर सरांचा जवळजवळ 20-22 वर्ष कमोडिटी मार्केटमध्ये त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि कमोडिटी मार्केट सारखी एकदम क्लिष्ट गोष्ट एकदम सोप्या पद्धतीत कसं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची त्याच्यामध्ये त्यांचं स्किल आहे. तर मी सरांना विनंती करतो की सर आपण प्लीज कृपया आपलं सेशन सुरू करावं. रिक्वेस्ट आहे आपला किशोरजी, तुमचा जरा आवाज बंद केला तर बरं होईल. ओके ओके सर. ओके, थँक्यू. आणि कोणाचा जर चालू असेल माईक तर कृपा करून बंद करा, कारण खूप डिस्टर्बन्स येतोय. ठीक आहे, थँक्यू. तर सर्वांना नमस्कार. माझं नाव श्रीकांत कोळेकर. कमोडिटी कृषी बाजार कृषी मार्केट संबंधी पत्रकारिता गेले 20-25 वर्ष वगैरे आता ज्यांनी माझी ओळख करून दिली. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना परिचित असेलच ॲग्रोवन किंवा लोकसत्ता कॉलम्समधनं वगैरे किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून. तर आजची ही आपलं जे ट्रेनिंग सेशन आहे त्याच्यामध्ये आपला जो विषय आहे की कमोडिटी बाजाराचा उद्देश आणि शेतकऱ्यांसाठी त्याचे फायदे. तर अगदी हा खरा विषय आपण 2 दिवसाचं किंवा 1 दिवसाची पूर्ण दिवसाची कार्यशाळा असते तेवढा विषय आपण 30 मिनिटात पुढच्या करायचा आहे. म्हणजे या संकल्पना काय आहे, काही जणांना कमोडिटी मार्केट किंवा कमोडिटी हे शब्द ऐकले असतील, पण आमचा जो ग्राउंडवरचा अनुभव आहे की कमोडिटी हा शब्दच बरेच जणांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी ऐकलेला नसतो. तर त्यानिमित्ताने मी कमोडिटी आणि कमोडिटी बाजार याची ओळख म्हणजे संकल्पना काय आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला कसा होईल हे अत्यंत ब्रीफमध्ये मी सांगणार आहे. तर सुरुवात कमोडिटी मार्केट किंवा कमोडिटी शब्दानेच करतो. कमोडिटी म्हणजे काय की आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, म्हणजे आपण सकाळी उठल्यावर चहा पितो तेव्हा आपण पहिल्यांदा चहा, साखर, दूध, आलं म्हणा किंवा अशा काही कमोडिटी चहामध्ये टाकतो, काही मसाले टाकतो. इथपासून आपण ज्या कमोडिटी वापरायला सुरुवात करतो ते रात्री झोपेपर्यंत आपण डोक्यावर तेल घालतो. हा जो आपला दिवसभराचा प्रवास करतो यामध्ये प्रत्येक माणूस 80 कमोडिटी साधारणपणे दिवसभरात वापरत असतो. एक माणूस 80 कमोडिटी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वापरतो. म्हणजे 140 कोटीच्या देशामध्ये आपल्याला किती दिवसाचं मोठं कमोडिटीचं कन्झम्पशन होतं आणि त्याचं केवढं ह्या कमोडिटीमधनं ह्या कमोडिटी ज्या येतात आपल्याकडे त्याचा जे बाजार आहे तो बाजार किती मोठा असेल याची आता व्याप्ती लक्षात येईल. म्हणजे आकड्यांमध्ये सांगायचं झालं तर साधारणपणे दिवसाला 5 लाख कोटी एवढा टर्नओव्हर असलेली ही बाजारपेठ आहे, किरकोळ बाजारपेठ, की ज्याच्यामध्ये आपल्या एवढ्या कमोडिटी दररोजच्या दररोज वापरल्या जातात. तर 5 लाख सुभाष कासडेकर, जरा आपला माईक बंद केलात तर बरं होईल. तर 5 लाख कोटीची दिवसाची बाजारपेठ असलेली किरकोळ बाजारपेठ कमोडिटीची, याच्यामध्ये आपल्याला काय संधी असेल आणि आपण काय करू शकतो याबद्दल आपल्याला थोडीशी कल्पना येऊ शकते. तर असं हे कमोडिटी मार्केट प्रचंड मोठं आहे आणि हे कमोडिटी बाजार आपल्याला विशेष करून चर्चा करायची ती ह्या कमोडिटी बाजाराची नव्हे तर दुसऱ्या कमोडिटी बाजाराची चर्चा करायची आणि ते थोडंसं मी दाखवतो. म्हणजे नक्की आपल्याला कुठलं
कमॉडिटी बाजाराची आपल्याला चर्चा करायची ते लक्षात येईल. मी माझी एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे ते एक छोटस ते शेअर करतो. दिसतंय का सर्वांना? हो सर. हा, तर कमॉडिटी बाजाराचा आणि आपला मुळात संबंध हॅलो. हॅलो हॅलो. हा, आवाज गेलता. हा, बरोबर आहे. ओके ओके ओके. तर कमॉडिटी बाजार आणि स्क्रीन तुमची टॉप शेअरिंग झाली. शेअर करताना थोडासा काहीतरी ठीक आहे, पूर्ण नाही करत मी, हरकत नाही. त्याची स्लाइड शो करताना प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे. हा, राईट राईट राईट. हा, ओके. ठीक आहे. ओके. तर कमॉडिटी बाजार मध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सकाळी उठल्यापासून आपण एवढी आज 3-4 लाख कोटी ही 2009 मधली फिगर आहे, त्यामुळे मी 5 लाख कोटी दिवसाचा टर्नओव्हर एवढं म्हटलं. तर अशा देशांतर्गत आणि निर्यात्यातून मोठ्या प्रमाणावर कमॉडिटीची देवाणघेवाण होत असते. या बाजाराकडे, एवढ्या मोठ्या बाजाराकडे आपण केवळ सर्वजण आपण उपभोक्ता किंवा ग्राहक म्हणून पाहणं अयोग्य आहे. तर या बाजारामध्ये काय संधी आहेत, म्हणजे ग्राहक म्हणून न बघता आपण काय बघू शकतो. तर एक म्हणजे कमॉडिटी बाजाराच्या दृष्टीने मी तुम्हाला 3 गोष्टी सांगेन. एक तर तुम्हाला तुमचं जे उत्पादन आहे त्या उत्पादनासंबंधात तुम्ही काय करू शकता. दुसरी गोष्ट, तुमच्या दररोजच्या व्यवहारांमध्ये, दररोजच्या कौटुंबिक व्यवहारांमध्ये, वैयक्तिक कौटुंबिक व्यवहारामध्ये तुमच्या एखाद्या तरुण मुलाला नोकरी, रोजगार, नोकरी किंवा तुमच्यापैकी घरातल्या काही लोकांना व्यापार करण्याच्या संधी याही यात आहेत. तरुणांना चाकोरी, बाईल, शेती अभ्यासक्रम जे आहेत ते कमॉडिटी मार्केट रिलेटेड भरपूर आहेत. आणि तुमचं जेव्हा उत्पादन येतं तेव्हा जे मी मगाशी म्हटलं त्या तुमच्या उत्पादनाच्या संदर्भात जे काय आहे, जे आपला आजचा विषय आहे, तर शेतकरी असो, प्रक्रियाधारक असो, तुम्ही प्रक्रियाधारक असाल, तुम्ही निर्यातदार असाल, तुम्ही किंवा राज्य आणि केंद्र सरकार यांना तुमचं जे उत्पादन आहे किंवा जो कच्चा माल आहे आणि हमीभाव खरेदीचे, म्हणजे राज्य सरकार म्हणतो तेव्हा हमीभाव खरेदीचे साठे, यांचं किंमत जोखीम व्यवस्थापन जे करायचं असतं. आता किंमत जोखीम व्यवस्थापन हा जरा वरवर सोपा दिसणारा शब्द आहे, पण त्याच्यामध्ये खूप खूप गहन अर्थ आहे. पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण त्याचा अर्थ समजून घेणार आहोत. तर किंमत जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी जी एकमेव तुम्हाला संधी देतो असा हा बाजार म्हणजे कमॉडिटी बाजार आहे. या कमॉडिटी बाजाराचे अनेक भाग आहेत, त्यातला एक जो भाग आहे तो तुम्हाला हे किंमत जोखीम व्यवस्थापनाची संधी देतो. मुळात तुम्हाला किंमत जोखीम आहे याची बरेच जणांना कल्पना नसते, जरी त्या जोखमीत ते वर्षानुवर्ष त्या जोखमीचा सामना करतायत. तर किंमत जोखीम म्हणजे काय आपण पुढे बघू. पण शेतकरी म्हणजे तुम्हाला शेतकरी ज्याप्रमाणे म्हटलं की तुम्ही फक्त आपल्या उत्पादनाचा किंमत जोखीम व्यवस्थापन हा जरी प्रमुख फायदा हा आजचा विषय असला तरी त्या बाहेर जाऊन तुमच्या घरातल्या माणसाला आज नोकरी, धंदा किंवा व्यापार करणं हे सहज शक्य होतं जेव्हा कमॉडिटी बाजाराची माहिती कळते किंवा या बाजारात जेव्हा तुम्ही थोडंसं काम करायला लागतात तेव्हा. आणि याकरता तुम्ही MBA किंवा CA किंवा IT किंवा हे शिकण्याची गरज नसते. तुमचा मुलगा किंवा तुमच्या घरातला कोणी माणूस हायली एज्युकेटेड असण्याची गरज नसते. पण शेतीचं नॉलेज असेल तर तुम्ही एज्युकेटेड माणसाला जेवढा पगार मिळतो त्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही घर बसल्या कमवू शकता, एवढी या बाजारात प्रचंड क्षमता आहे. ह्या एका गोष्टीसाठी जरी या बाजाराकडे या. रोजगार, नोकरी तर मिळतेच. कमॉडिटीचं चांगलं नॉलेज असेल तर तुम्हाला मिळणारा पगार हा तुम्हाला अकाउंट्स क्लार्क किंवा असं काही काम करता जे क्लारिकल काम, त्याच्यापेक्षा त्याचा पगार जास्त असतो. तर आता जोखीम व्यवस्थापन म्हणजे काय याच्याकडे आपण जाण्यापूर्वी थोडस कमॉडिटी बाजाराचे आपण कमॉडिटी बाजाराचे आपण दिसतंय का?
येस येस येस. चेंज होत आहे ना. ओके. तर कमॉडिटी बाजाराचे मुख्य 2 प्रकार आहेत. एक म्हणजे हजर बाजार किंवा त्याला स्पॉट मार्केट म्हणतात. या हजर बाजारामध्ये परत 3 प्रकार आढळतात, पण त्यातला पहिला प्रकार जो किरकोळ बाजार, वाणिकाम सामान, जे आता आपण बघितलं की आपण सकाळपासून रात्रीपर्यंत जे 80 कमॉडिटी घेतो त्या आपल्याला वाणकाम सामानातनं येतात, दुकानातनं येतात. तर तो एक किरकोळ बाजार धरला जातो 5 लाख कोटी दिवसाचा. पण आपल्याला त्याचा अभ्यासही आत्ता करायचा नाही. परंतु तो बाजार हा सगळ्याचा पाया असल्यामुळे आपण त्या बाजाराचा फक्त उल्लेख केला की तुम्हाला समजावं म्हणून. आपल्याला बघायचे ते एपीएमसी बाजार समिती हा जो होलसेल किंवा घाऊक बाजार आहे, ज्याच्यात शेतकऱ्यांचं सगळं आयुष्य संपून जातं, जिथे शेतकऱ्याला प्रचंड प्रमाणात नागवलं जातं किंवा त्याचं शोषण केलं जातं आणि वर्षानुवर्ष शोषण होऊन त्याला काहीही करता येत नाही. याचं कारण काय? तर सगळ्यांना तुमच्या तोंडून एकच उत्तर येतं, मला माहिती आहे. आपण इथे मी विचारू शकत नाही, प्रत्यक्ष आपल्या सेशनमध्ये मी निश्चित विचारीन की बाजार समितीत जेव्हा तुम्ही तुमचा माल घेऊन जाता तेव्हा बाजार समितीत तुमचं सोयाबीन असो, तुमचा हरभरा असो, तुम्हाला माहिती आहे की आपला हरभरा सोयाबीन चांगल्या क्वालिटीचं आहे, आज आपण घेऊन जातोय. आज आपल्याला अमुक बाबा एक 5,000चा एक उदाहरण सांगूया, एवढा तरी भाव मिळाला पाहिजे, एवढी आपली चांगली क्वालिटी आहे असं समजून तुम्ही आपला भाव बाजारपेठेत नेता, बाजार समितीत नेता. जेव्हा तो प्रत्यक्ष लिलावाला येतो तेव्हा तिथला व्यापारी त्यातले 2 दाणे तोंडात घालतो आणि तुमचा माल किती बेकार क्वालिटीचा आहे हे तुमच्यावर मानसिक दृष्ट्या ठसवायला जातो. म्हणजे तुमचं मॉइश्चरच जास्त आहे, तुमच्या काडी कचरा जास्त आहे, तुमच्यात तेल कमी आहे किंवा तुमच्यात कचरा जास्त आहे, दाणे मोडके आहेत आणि 1000 प्रकारचे दोष काढतो. आणि तिथे उभे असलेले 2-3 फक्त खरेदीदार असतात. त्या 2-3 खरेदीदारांनी अगोदरच आपापसात सेटिंग केलेलं असतं. त्यांना माहिती असतं की हा शेतकरी आलेला आहे, याचा माल चांगला आहे, पण आपण त्याला वाईट आहे सांगितलं तर हा काय परत घेऊन जाणार नाही, कारण एक दिवस यांनी घालवलाय, पैसे घालवलेत, हा काय परत घेऊन जाऊ शकत नाही. हा जो भाव आपण देऊ त्या भावाला हा विकल्याशिवाय याला पर्याय नाहीये, कारण तो अडलेला आहे. हे त्याला पूर्ण माहिती आहे. हा जो मानसिक माइंड गेम म्हणतात त्याला, यामध्ये तो तरबेज असतो व्यापारी, आणि त्यात 2-3च व्यापारी असतात, शेकडो शेतकरी असतात. त्यामुळे तुम्हाला त्यांना काही पडलेली नसते. त्यामुळे अशा प्रकारचं हा सगळ्या बाजार समितीत कमी जास्त प्रमाणात हेच चित्र असतं. आणि तुमचा 5,000चा माल तो 4,700 किंवा 4,800 भाव ठरवतो. तुम्हाला माहिती आहे की हे खोटं आहे, तरी पण ओके, तरी पण तुम्ही कबूल होता. बरं 4,700 ठरवला तर तो 4,700 तुम्हाला देत नाही. त्याच्यात मग तो ट्रान्सपोर्ट लावतो, हमाल, तोलाई, अजून कुठले 4 प्रकारचे चार्जेस लावतो आणि तो 4,700 ते 4,600 आणतो. मग सांगतो मी हे कॅश हवे असेल लगेच तर त्याच्यात 1% कापून घेईन, तो अजून 1% कापला जातो. इतर बऱ्याच ठिकाणी तर हे वजन देखील मारलं जातं 1% ते 60% म्हणजे तुमचा समजा 3-4 टक्क्यांनी वजन मारलं, 100 किलोचा समजा 96 किलो केला किंवा 97 किलो, तो 3-4% त्यात मारले जातात. 5-1% तुमचे असे मारले जातात, 7-8% म्हणजे याच्यामध्ये भाव कमी देऊन. म्हणजे जो बाजार भाव असेल त्याच्यात 8-10% तुम्हाला कमी पैसे घेऊन तुम्ही संध्याकाळी घरी येता, बरोबर. हे सगळ्या बाजार समितीचं चित्र आहे कमी जास्त प्रमाणात. आता हे आहे तर तुम्ही हे मग आपला माल इथे न्यायचाच नाही, आपण एपीएमसी बाजार समितीत मार्केटमध्ये न्यायचाच नाही, असं का नाही करत? तर त्याला एकमेव उत्तर जे मला मिळतं सगळीकडे की कारण काय करणार, पर्याय नाही. असं एकच मार्केट आहे, दुसरं पर्यायी बाजारच नाही किंवा पर्यायच नाही आम्हाला, आम्ही तिथे नेतो, हे सगळीकडे उत्तर येतं. तर कमॉडिटी मार्केट हे तुम्हाला आपण जेव्हा शिकतो तेव्हा लक्षात येतं आणि तेच तुम्हाला आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो, मी सांगण्याचा प्रयत्न करतो की पर्याय नाही असं नाही, पर्याय आहेत, ते तुम्हाला माहिती नाहीत किंवा माहिती असेल तरी ते कसे वापरायचे याबद्दल तुमच्या मनात शंका असते आणि त्याच्यापेक्षाही तुमच्या मनाने ठरवत नाही की हे पर्याय आहेत, आपल्याला माहिती आहेत, पण जाऊन दे, हा जाऊन दे मनातनं काढून टाका. अरे हे जर कोणी वापरू शकतो तर मी का नाही वापरू शकत, असा एकदा आपल्या मनाला समजावा आणि कधीतरी सुरू करा की हे जे पर्याय आहेत ते आपण पण वापरायला सुरुवात करायचे. आणि त्या दृष्टीने आपली मानसिकता बदलली
तर बराच बदल घडेल. हे पर्याय काय आहेत? तर हे पर्याय असे आहेत की हे जी बाजार समिती आहे ही तुकड्या तुकड्यात विभागली गेलेली आहे. म्हणजे तुमच्या जिल्ह्यात तुम्ही समजा लातूर मधले असाल तर लातूरमध्ये 10 बाजार असतील. सोयाबीन 10 बाजारात नेलं, कुठल्याही बाजारात प्रत्येक ठिकाणी त्याचा भाव वेगवेगळा असेल. सोयाबीन तीच क्वालिटी. कारण काय, ते बाजार तुकड्या तुकड्यात विभागले गेलेले, त्या बाजारात तिथले 2-3 व्यापारी आहेत, त्यांचा परचेस असतो. पण आता समजा असा विचार करा की ह्याच्याऐवजी सगळ्या लातूर जिल्हा किंवा तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यातल्या सगळ्या बाजारपेठेत जो तुमचा माल जातो त्याच्याऐवजी तो समजा एकाच बाजारपेठेत आला आणि तिथे सगळे खरेदीदार आहेत अख्ख्या महाराष्ट्रातले, ते एकत्र आले. मग त्यात कोणतरी पेंड निर्यातदार असेल, कोणतरी तेल बनवणारा असेल, कोणी एडीएम सारख्या मोठ्या कंपन्या असतील, कारगिल सारख्या तेल उत्पादक मोठ्या कंपन्या असतील, असे मोठे मोठे व्यापारी आले खरेदी करायला, तर तुमच्या मालाला चांगला भाव मिळेल की नाही स्थानिक पेक्षा? तर मिळेल. परंतु अशी एक फिजिकल बाजारपेठ करणं प्रत्यक्ष व्यावहारिक दृष्ट्या शक्य नाहीये. पण कारण फिजिकली एवढ्या अख्ख्या महाराष्ट्रातले तुमच्या जिल्ह्यात व्यापारी येऊ शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला चांगला भाव मिळू शकत नाही. परंतु असा विचार करा, जर त्याऐवजी ऑनलाईन बाजारपेठ केली की ज्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातले म्हणा किंवा राज्यातले सगळे व्यापारी एकाच वेळी एक जर बघू शकले एखादा होणारं ऑक्शन, एखादा लिलाव, आणि त्यांनी त्यात पार्टिसिपेट करून बोली लावली, तर तुम्हाला चांगली बोली मिळेल. म्हणजे खरेदीदारांमध्ये स्पर्धा लागेल. जी बाजार समितीत विक्रेत्यांमध्ये शेतकरी विक्रेत्यांमध्ये स्पर्धा लागते आपला माल देण्यासाठी आणि भाव कमी कमी केला जातो, त्याऐवजी खरेदीदारांमध्ये स्पर्धा लागली की भाव अधिकाधिक देतील. म्हणजे प्रत्येक ज्याला भावाची जास्त गरज आहे, ज्याला मालाची जास्त गरज आहे, ज्याला चांगला माल हवाय तो 50 रुपये जास्त देईल, दुसऱ्याला हवा असेल तो 100 रुपये जास्त देईल. ही खरेदीदारांमध्ये स्पर्धा लावणं. एक ऑनलाईन मार्केट जर डेव्हलप झालं तर ते ऑनलाईन मार्केट आपण जे म्हणतोय तसं ऑनलाईन मार्केट आपल्या शेजारी डेव्हलप झालेलं आहे, ज्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक लिलाव. म्हणजे जे मॅन्युअल लिलाव, आपल्या प्रत्यक्ष लिलाव तुमच्या बाजार समितीत होतो, तो तिथला स्थानिक लिलावाऐवजी राज्य स्तरावर जर इलेक्ट्रॉनिक लिलाव झाला तर राज्यातले सगळे शेतकरी येऊ शकतात त्यात, किंवा सगळे खरेदीदार आणि सगळे विक्रेते एका वेळेला येऊ शकतात. असा बाजार कुठला आहे? त्याला ई लिलाव मंच म्हणतात. त्यामध्ये तुम्हाला काही जे मंच आहेत त्यामध्ये NEML आहे, एनसीडेक्स ई मार्केट्स लिमिटेड नावाचं. त्याच्यामधनं तुम्ही हमीभाव खरेदीचं किंवा नाफेडचं जे तुम्ही रजिस्ट्रेशन करता, किंवा तुम्हाला आनंदाचा शिधा ज्यांच्या मार्फत मिळतो, रेशनवरचे पदार्थ ज्यांच्या मार्फत सरकार खरेदी करून तुम्हाला देतं, असा मोठा प्लॅटफॉर्म आहे एनसीडेक्स. या कमॉडिटी एक्सचेंजचाच तो प्लॅटफॉर्म आहे NEML. हा NEML प्लॅटफॉर्म तर्फे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक लिलाव मंचांची सुविधा वेगवेगळ्या पद्धतीने दिली जाते. त्याच्यामध्ये एक ऍप्लिकेशन पण आहे, हल्ली ऍपचा जमाना आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक कृषीवेद नावाचं ऍप आहे. ते कृषीवेद ऍप आता मी यामध्ये तुम्हाला दाखवत नाही, परंतु कृषीवेद ऍप आहे, त्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे त्याचा फायदा मिळू शकतो. तर ते कृषीवेद ऍप NEMLचं आहे, ते कृषीवेद ऍप आहे. त्याच्यानंतर ऍग्री बाजार नावाची वेबसाईट आहे. तुम्ही हे जर ह्या सगळे लिहून घेतलं किंवा ह्याचा फोटो काढलात आणि याच्या जर वेबसाईट बघितल्यात तर तुमच्या सगळं लक्षात येईल याच्यावर कसं ट्रेडिंग होतं आणि तुमचा माल ह्याच्यावर कसा देऊ शकतो. किंवा कृषीवेद नावाचं जे ऍप आहे त्याच्यावर तुम्ही शेतकरी म्हणून FPO म्हणून रजिस्टर केलं डाउनलोड करून, कृषीवेद नावाचं गुगल प्ले वरनं ऍप डाउनलोड करू शकता. ते डाउनलोड केल्यावर रजिस्ट्रेशनला 118 रुपये द्यावे लागतात. डाउनलोड फ्री आहे पण रजिस्ट्रेशन 118 आहे. त्याच्यावर तुम्ही एकदा शेतकरी म्हणून रजिस्टर केलं किंवा FPO रजिस्टर केलं तर त्याच्यावर सुमारे 20,000 व्यापारी आणि शेतकरी रजिस्टर आहेत. जर तुमचा माल तुम्ही त्याच्यावर टाकलात ऑनलाईन, नुसता फोटो काढून वगैरे, आणि तुमचा तर त्याला समोरच्या बाजूनी व्यापाऱ्याला हवा असेल तर एन्क्वायरी येऊ शकते, तुम्ही निगोसिएशन करू शकता भावामध्ये आणि सौदा होऊ शकतो. तसंच मार्केट मिरची नावाचा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा जमीन सुद्धा विकू शकता, जमिनीचे व्यवहारही करू शकता, शेतमालाचे व्यवहार करू शकता ऑनलाईन पद्धतीने.
तर ॲग्री बाजार, NEML, इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चरल मार्केट म्हणजे ई नाम म्हणतात, ते सरकारी आहे, त्याच्यावर फार काय तुम्हाला मिळणार नाही. परंतु ॲग्री बाजारपेक्षा NEML हे आपल्याला चांगलं आहे, त्यांचं कृषीवेद ॲप चांगलं आहे. ॲग्री बाजार, मार्केट मिरची सारखे प्लॅटफॉर्म आहेत. हे इलेक्ट्रॉनिक लिलाव मंच आहेत. तर हजर बाजार, स्पॉट मार्केट म्हणजे तुमचा माल विकण्याचे जे पर्याय आहेत, ते बाजार समितीला पर्याय आहेत, ते हे इलेक्ट्रॉनिक लिलाव मंच आहेत. आता हे झाले इलेक्ट्रॉनिक लिलाव मंच. या इलेक्ट्रॉनिक लिलाव मंचामध्ये तुम्ही जाता तेव्हा बाजार समितीतले सगळे दोष काढले जातात आणि आणि इलेक्ट्रॉनिक लिलाव मंचाद्वारे तुम्हाला अजून 50 दरवाजे उघडले जातात. ते कुठले दरवाजे ते तुम्हाला जेव्हा प्रत्यक्ष मोठं ट्रेनिंग तुम्ही कराल, 1 दिवसाचं ट्रेनिंग सेशन कराल, तेव्हा तुम्हाला त्याची डिटेल माहिती आपण देऊ. परंतु हा एक मोठा पर्याय आहे ज्याचा तुम्ही निश्चितपणे वापर करू शकता. त्यानंतर दुसरा कमॉडिटी बाजारातला सर्वात मोठा पर्याय म्हणजे वायदे बाजार. तर वायदे बाजार म्हणजे काय? आता जर एवढे बाजार तुम्हाला हे पर्याय दिले, सॉरी, तर आता कमॉडिटी वायदे बाजार म्हणजे काय? तर वायदे बाजारात फ्युचर्स, ऑप्शन्स किंवा निर्देशांक याचं, जसं निफ्टीचं शेअर बाजारात निफ्टीचं, बँक निफ्टी याचं जसं किंवा सेन्सेक्सचं ट्रेडिंग केलं जातं, तसं कमॉडिटी बाजारात सुद्धा निर्देशांक आहे. सोयाबीनचा निर्देशांक आहे. आत्ता त्याचं वायदे बाजार बंद असला तरी त्याचा निर्देशांक जेव्हा येईल, बाजार चालू होतील वायदे त्याचे, तेव्हा तुम्ही त्याच्यातही ट्रेडिंग करू शकता. त्याच्यातही तुम्ही आपलं जोखीम व्यवस्थापन करू शकता. आणि हे वायदे बाजार कशावर चालतो? तर NCDEX आणि MCX या कमॉडिटी एक्सचेंज वरून तुम्हाला वायद्याचे व्यवहार करता येतात. तर हे वायद्याचे व्यवहार करताना तुम्हाला वायदे बाजाराचे हेतू काय ते आपण बघूया. वायदे बाजार हे कमॉडिटी एक्सचेंजवर म्हणजे NCDEX, MCX वर चालतात. परंतु वायदे बाजारात तुम्हाला काय फायदे मिळतात? कमॉडिटी बाजाराचा इलेक्ट्रॉनिक लिलाव मंचाचे काय फायदे हे मी तुम्हाला सांगितलं. आता दुसरा जो भाग आहे महत्वाचा, वायदे बाजार, तो कमॉडिटी बाजाराचा. या वायदे बाजारात फ्युचर्स आणि ऑप्शन असतात. ह्याचा मुख्य हेतू काय आहे? या बाजारात तुम्ही आले, किंमत निश्चिती प्रक्रिया म्हणजे प्राइस डिस्कवरी ज्याला म्हणतो. म्हणजे तुमच्या बाजार समितीत जेव्हा तो जो व्यापारी असतो, तो हातात 2 दाणे घेऊन तुमचा माल कसा खराब आहे हे सांगून कमी किंमत देतो. ही किंमत निश्चिती किंवा किंमत ठरवण्याची प्रक्रिया आहे, ही अत्यंत चुकीची आहे, तुम्हाला माहिती आहे. मग चांगली प्रक्रिया कशी होईल? जेव्हा संपूर्ण देशभरातनं व्यापारी, खरेदीदार जेव्हा आपलं कोटेशन टाकतील बाजारात, तेव्हा ते बाजारातली मागणी पुरवठा, परदेशी बाजारात काय त्याची स्थिती आहे, तिकडे डिमांड सप्लाय काय, तिकडे वेदर कसं आहे, हवामान कसं आहे, आयात निर्यातीचे नियम काय, टॅरिफ किती लागले, याचा सगळ्या फॅक्टरचा विचार करून चांगला भाव जेव्हा खरेदीदार टाकेल, तो वायदे बाजाराच्या राष्ट्रीय मंचावरनं टाकतो. वायदे बाजार हा राष्ट्रीय मंच हे लक्षात घ्या. त्यामुळे या राष्ट्रीय मंचावरनं जेव्हा तो भाव टाकेल, तेव्हा तुम्हाला तो अधिक चांगल्या पद्धतीने किंमत म्हणजे प्राइस डिस्कवरी होते. दुसरा हेतू आहे किंमत जोखीम व्यवस्थापन. किंमत जोखीम व्यवस्थापन याचा अर्थच मुळात काय आहे की तुम्ही जेव्हा माल पिकवता, म्हणजे तुम्ही माल पिकवणं तर सोडून द्या, पण तुम्ही जेव्हा एखादा तुम्हाला माहिती आहे की एखाद्या पिकाची तुम्ही पेरणी कशावरनं करता? चांगला भाव आहे बघून. आत्ता समजा तुम्ही आता रबी आला हंगाम, आता रबी हंगामात ऑक्टोबरमध्ये तुम्ही चणा पेरलात, समजा चणाचा 6,000 भाव आहे बघून तुम्ही चणा पेरलात, तर तो चणा तुमच्या हातात येईल फेब्रुवारीमध्ये, तोपर्यंत 6,000चा भाव 4,000 होतो. म्हणजे 6,000चा चणा तुमच्या हातात येईपर्यंत 2,000 रुपये पडतो. ही तुमची झाली किंमत जोखीम, जी तुम्ही वर्षानुवर्ष घेताय की तुम्ही पेरणीच्या वेळेला उच्च भाव आणि काढणीच्या वेळेला सर्वात लो भाव. हा जो तुमचा किंमत जोखीम व्यवस्थापनाचा जो फरक आहे, हा तुम्हाला कोण देत नाही. ह्या तुमचं मोठं नुकसान होतं. हा तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला तो वायदे बाजार देतो. कारण जेव्हा तुम्ही पेरता त्याच वेळेला तुमचं अपेक्षित जे उत्पन्न आहे, तुम्ही चणा पेरलात ऑक्टोबरमध्ये आणि समजा तुम्हाला माहिती आहे की आपला 50 क्विंटल चणा आपलं उत्पादन येणार आहे, मग त्यातलं निदान 50 त्यातलं 80% किंवा 70% 40 क्विंटल चणा तरी तुम्ही वायदे बाजार त्याच वेळेला विकून टाकायचा त्यावेळेच्या किमतीत.
म्हणजे पेरणीच्या वेळेला असलेली उत्तम किंमत तुम्ही आपल्या येणाऱ्या प्रोडक्शनला तुम्ही निश्चित करायची, म्हणजे तुम्हाला चांगला जो मगाची जोखीम होती काढणीपर्यंत किंमत पडण्याची, ती जोखीमच तुम्हाला वायदे बाजारांनी देऊन टाकतंय. तर वायदे बाजार तुम्हाला हे किंमत जोखीम, याला म्हणतात किंमत जोखीम व्यवस्थापन. तर हे तुम्हाला वायदे बाजारातच फक्त मिळतं. याची काही उदाहरणं आपण घेतली, ही ऑनलाईन सेशन मध्ये आपल्याला शक्य नाही, परंतु आपल्या प्रत्यक्ष सेशन मध्ये याची आपण 3-4 वेगवेगळी उदाहरणं दिली की ते तुमच्या डोक्यात पक्क बसतं आणि मग तुम्हाला कॉन्फिडन्स येतो की आपण यामध्ये वायदे बाजारात गेलंच पाहिजे. आणि हे फक्त हा एक झाला की तुम्ही पेरलेला माल विकता, परंतु तुम्ही आता तुमच्याकडे काही जणांकडे कापूस आहे, काही जणांकडे सोयाबीन पडलेले आहे, हे वर्ष 2-2 वर्ष आहे, ह्यात तुमचा जो पैसा ब्लॉक आहे, हा पैसा जरी ब्लॉक नसेल करायचा तरी तुम्ही वायदे बाजाराचा उपयोग करून तो पैसा मोकळा करू शकता. आणि तरीही तुमचं माल जो आहे तो वायदे बाजारात फक्त 10% तुमचा जो पैसा मोकळा होईल त्यातले 10% ते 15% एवढेच इन्व्हेस्ट करायचे. उरलेले 90% किंवा 80% तुम्ही घरात वापरायचा पैसा, आणि त्या 10 पैशात तुमचा जो विकलेला माल आहे तो वायदे बाजाराच्या मार्फत खरेदी करून स्टॉकिंग करून ठेवायचा. कसा हे उदाहरणात कळेल, पण आता लक्षात ठेवा की तुमच्या ज्यांच्याकडे कापूस वर्षभर साठवलाय त्यांचं जे नुकसान झालंय, व्याजाचं नुकसान, क्वालिटीचा खराब झाला, त्याच्यातनं आलेल्या किड्यांमुळे झालेले रोगराई आहे, कापसात झालेल्या किड्यांमुळे घरात येऊन, ह्या सगळ्या गोष्टी वाचल्या असत्या. आणि शिवाय तुमचा कापूस तुमच्याकडे, आणि शिवाय तुमच्या कापसाचे 4-5 लाख रुपये मोकळे झाले असते. हे करणं शक्य होतं जर तुम्हाला वायदे बाजार समजला असता तर. त्यामुळे तो समजून घ्या, पुढच्या वर्षात पुढच्या हंगामात चांगलं होईल. तर अशा प्रकारचं किंमत जोखीम व्यवस्थापन वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी करून तुम्ही करू शकता. याच्या पुढे जाऊन मी सांगतो, जरी तुम्ही जिरं पिकवत नसाल, धणे पिकवत नसाल, तुम्ही गवार पिकवत नसाल, हळद पिकवत नसाल, तरी त्यात व्यापार करू शकता. जेव्हा त्यांच्यात किमतीत वर खाली होतं तेव्हा व्यापार करून 2-5 हजार रुपये महिन्याला वेगळे काढू शकता, तुमच्या घराला फायदा होऊ शकेल. तर असे वायदे बाजारात भरपूर फायदे असतात. त्याच्यात भांडवल क्षमता, कार्यक्षमता वाढवण्याचा शेतकऱ्यापेक्षा जास्त उपयोग प्रक्रियाधारकाला आहे. म्हणजे तुम्ही जर प्रक्रिया करत असाल तर तुम्ही हजर बाजारात 100 रुपये टाकलेत तर 120 रुपयाचाच तुम्हाला फायदा मिळतो, 120 रुपयाची सेवा मिळेल. किंवा 120 रुपये तुम्ही कराल 100 रुपये लावलेत तर. वायदे बाजारात जर तुम्ही 100 रुपये लावलेत तर तुम्ही त्याचे 500 रुपये करू शकता, किंवा 500 रुपयाचे फायदे मिळवण्याकरता केवळ 100 रुपयाची गुंतवणूक करणं हे फक्त वायदे बाजारात शक्यता आहे. हे कसं आहे, हे अतिशय सोप्या उदाहरणाद्वारे जे व्यापारी कायम करत असतात हे आपण उदाहरणाद्वारे आपण प्रत्यक्ष मोठ्या सेशन मध्ये बघू. तर वायदे बाजारात काय काय करता येतं, तर कमॉडिटी बाजाराचे फायदे आणि उपयोग हे उत्पादनाचं किंमत जोखीम व्यवस्थापन हे खास करून शेतकऱ्यांकरता, कच्च्या मालाचा विना अडथळा पुरवठा प्रक्रियाधारकांसाठी, कच्च्या आणि तयार मालाचं पण किंमत जोखीम व्यवस्थापन हे प्रक्रियाधारक आणि शेतकरी कंपन्यांसाठी होऊ शकतं किंवा प्रायव्हेट कंपन्या. केंद्र आणि राज्य सरकार धान्यांचं जोखीम व्यवस्थापन करू शकतात, कारण तुम्हाला माहितीये सर्वात जास्त धान्य कुणाकडे असतं आजकाल, तर केंद्राकडे. त्याची किंमत पडते, त्याच्यात होणारा तोटा आहे, तो तोटा टाळण्यासाठी स्वतः केंद्र आणि राज्य सरकार पण वायदे बाजारात किंमत जोखीम व्यवस्थापन करू शकतं. भांडवलाची कार्यक्षमता आता तुम्हाला सांगितलं. त्या व्यतिरिक्त जे रेड मध्ये लिहिलेलं आहे ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट, म्हणजे जोखीम व्यवस्थापना पलीकडे जाऊन तुम्ही जर याच्यामध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट केलीत तर अधिकचा फायदा मिळून तुम्हाला कुटुंबाला घरासाठी मदत होऊ शकते. तर अशा प्रकारचं हे जोखीम व्यवस्थापन आहे. आणि हे सगळे एवढ्या प्रकारच्या जोखमी तुम्हाला असतात, या तुम्हाला माहित नसतं, परंतु या जोखमीचं डिटेलमध्ये आपण चर्चा करतो जेव्हा प्रत्यक्ष आपण सेशन घेतो तेव्हा. ह्या सर्व जोखमींचं एका जोखमीमधनं आपल्याला सगळ्या जोखमींचं व्यवस्थापन करणं शक्य होतं, ते म्हणजे किंमत जोखीम व्यवस्थापन करायचं. तर हे किंमत जोखीम व्यवस्थापन तुम्हाला करण्यासाठी फक्त आणि फक्त वायदे बाजार उपयोगी येतो. एवढ्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक अकाउंट आणि एफपीओचा अकाउंट असे दोन्ही अकाउंट काढा, हे मी प्रत्येकाला आग्रहाने सांगतो. कारण संधी केव्हा येते सांगून येत नाही, तुम्हाला दोन्ही मध्ये फायदा होऊ शकतो. यापूर्वी असं झालंय की अकाउंट नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना आणि एफपीओना आलेल्या संधींचा फायदा घेता आला नाही. यापुढे असं करू नका, जरूर अकाउंट काढा, वैयक्तिक आणि
हे पण FPOचा पण, यातलं हे फक्त शेवटचे दोन हे बघा, हे शेवटचे जे दोन आहेत पॉइंट ते बघा की वायदे बाजाराचा शेतकऱ्यांसाठी थेट फायदे म्हणजे माहितीच्या आधारे कोणते पीक घ्यायचे याचा निर्णय घेता येतो. म्हणजे कुठलं पीक पेरायचं हे मागचा भाव न ठरवता पुढचा भाव तुम्हाला कळला तर ते जास्त शक्य आहे तुम्ही कुठलं पीक कसं पेरायचं ते. तर पुढचा भाव दाखवणारा एकमेव बाजार म्हणजे वायदे बाजार. त्यामुळे वायदे बाजाराचा हाही फायदा आहे. आणि पेरणीनंतर लगेच तुमच्या अपेक्षित पिकाची, अपेक्षित येणाऱ्या उत्पादनाची विक्री किंमत निश्चित करणे, यालाच म्हणतात किंमत जोखीम व्यवस्थापन. याच्यासाठी तुम्हाला हा वायदे बाजाराचा उपयोग होतो. तर याचा एक तुम्ही फोटो काढून घ्या. तुम्हाला लगेच उद्यापासनं किंवा आजपासनं याचे तुम्हाला भाव मिळतील की हजर बाजारातले लाईव्ह भाव दिवसभरात, स्पॉट हजर बाजार आणि फ्युचर्स त्याचे दोन्ही लाईव्ह भाव तुम्हाला बघायचे असतील प्रत्येक बाजारात काय आहेत, म्हणजे ह्या हिशोबाने तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. तर ह्या दोन लिंक दररोज बघत जा. आणि शेवटची माझा हा संपर्क क्रमांक आहे, याच्यावर आपल्याला काही असल्यास तुम्ही दोन्ही व्हॉट्सॲपवर आहेत, व्हॉट्सॲपवर मेसेज टाका, आपले परिचय द्या, मला वेळ होईल तसा मी कॉन्टॅक्ट करीन. आणि आत्ता आपलं जे सेशन आहे ते आता आपला वेळ संपत आलाय, तर मी संपवतो. सर्वांना काही आता आपण प्रश्नोत्तर असल्यास किंवा आपले होस्ट विराज किंवा निधी, आपलं आजचं सेशन संपल्याचं मी जाहीर करतो. नमस्कार आणि आभार. नमस्कार. थँक्यू सो मच सर. हॅलो, थँक्यू सो मच श्रीकांत सर. त्याच्यानंतर सर्व FPOचे प्रतिनिधी आणि DIU RIUच्या अधिकाऱ्यांनी सेशन जॉईन केल्याबद्दल सर्वांचे आभार. त्यानंतर आपण जी एक दिवसीय प्रशिक्षण सत्रे जी आयोजित केली आहेत ती आता पुढच्या आठवड्यात आपला जो प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये पूर्ण अमरावती रिजनमध्ये आपण सेशन्स प्लॅन करतोय. त्याच्यामध्ये 15 तारखेला वाशिम, 16 तारखेला अकोला, त्यानंतर 17 तारखेला अमरावती, 18 तारखेला यवतमाळ आणि 19 तारखेला बुलढाणा या दिवसांची ट्रेनिंग सेशन्स आता म्हणजे आपली ठरलेली आहेत आणि त्याप्रमाणे ती होणार आहेत. तर ह्या रिजनमधले जे कुठल्याही शेतकरी उत्पादक संस्था असतील त्यांनी आमच्याशी कनेक्ट केलं तरी चालेल, DIUची RIUची तुमच्या कनेक्ट केलं तरी चालेल. आणि या पुढे या संदर्भात जर काही मदत लागली तर सांगाल नक्की. मी माझा नंबर चॅटबॉक्समध्ये टाकून ठेवतो. सर या ट्रेनिंगसाठी शेतकरी येऊ शकते का? येऊ शकतील सर. बरं, त्यासाठी काय करावं लागेल? रजिस्ट्रेशन करावं लागेल तुमच्याकडे? नाही सर, रजिस्ट्रेशन नाही लागणार. सर आपण कुठून बोलताय सर? वाशिम मधून. वाशिम मधून. ओके. वाशिम मध्ये सर आपले स्मार्टचं जे ऑफिस आहे त्याचे देशमुख सर म्हणून आहेत. ते DIU म्हणजे DIUचे नोडल ऑफिसर आहेत. त्यांना कनेक्ट केले तरी चालेल. 15 तारखेला आपलं जे KVKचं विधाता सेंटर आहे ना तिथे होणार आहे सर आपलं ट्रेनिंग, सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. तो ऍड्रेस कोणता आहे? सॉरी, कनेक्टर ऑफिस आहे का ते ऑफिस? नाही, KVK वाशिम. सर सर काही प्रश्न आहेत सर? सॉरी, हॅलो सर, काही प्रश्न आहेत? हॅलो. हा सर, सर, माझे आजच्या सेशनच्या संदर्भात काही क्वेश्चन होते. मी तानाजी नाईक नवरे बोलतोय, माझी FPC पण आहे. सर, या कमोडिटी मार्केटमध्ये किती कमोडिटी आहेत हा एक क्वेश्चन होता. दुसरी गोष्ट, याला कंट्रोलिंग जसं शेअर मार्केटला सेबी वगैरे कंट्रोल करतात, ह्याला कंट्रोलिंग कोण करतं? आणि आता जसं कांदा कमोडिटी आहे, सोयाबीन आहे किंवा पल्सेस आहेत, ते स्टॉक लिमिट वगैरे ह्या गव्हर्नमेंटचं काही इंटरफेअर येतो, तर मग ह्या केसमध्ये कसं होत आहे? तर मी उत्तर देऊ का? तर हो सर, प्लीज. याच्या कमॉडिटी बाजार म्हणजे वायदे बाजारात कमॉडिटी महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हटला तर सरकीची पेंड आणि हळद हीच सध्या ऍक्टिव्ह आहे. आणि हळदीमध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष स्कीम योजना चालूही आहे, आता सबसिडी आहे त्याच्यामध्ये, ऑप्शन मार्फत तुमचं किंमत जोखीम व्यवस्थापन. परंतु इलेक्ट्रॉनिक लिलाव पद्धतीचा वापर करून तुम्ही कुठलीही कमॉडिटी त्याचं ट्रेडिंग करणं शक्य होतं. आणि तसं कमॉडिटी मार्केट आणि वायदे बाजारात कमी असल्या तरी कमॉडिटी बाजारामध्ये जेवढ्या कमॉडिटी आहेत त्या सर्वांपैकी बहुतेक म्हणजे अगदीच नाशवंत सोडल्या तर इतर कमॉडिटीचं ट्रेडिंग तुम्हाला इलेक्ट्रॉनिक लिलाव पद्धतीने शक्य होतं. हे आहे. आणि सेबीचा नियंत्रण आहे, वायदे बाजारावर सेबीचं नियंत्रण आहे, परंतु हजर बाजारावरचं नियंत्रण हे राज्य सरकारचं असतं. आणि
स्टॉक लिमिट वगैरे हे जे सरकारी धोरणं आहेत याच्यामुळे जे हम्म. कमॉडिटी बाजारात जोखमी निर्माण होतात शेतकऱ्यांना, या जोखमीमुळेच या जोखमींपासून संरक्षण करण्यासाठीच वायदे बाजाराचा उपयोग होतो. या जोखमी हजार प्रकारच्या आहेत, म्हणजे आपण विचारही करू शकत नाही अशा आहेत. हम्म, हम्म, हम्म. सर मलाही काही प्रश्न होते, विचारू का? सर हा विचारा, पटकन विचारा. हा सर सर हळदीमध्ये जे काही सबसिडी असते हा, ती कशा प्रकारची सबसिडी असते आणि शेतकरी उत्पादक कंपनीने ते कशा प्रकारची प्रोसिजर करायला पाहिजे प्रोसिजर? याबद्दल आपण आपल्याला चॅट बॉक्स मध्ये गौतम आठवलेंचा नंबर असेल, ते तुम्हाला किंवा ते तुम्हाला अधिकची माहिती देतील, कारण आता आपण इथे सांगितली तर आपला वेळ जास्त जाईल. ते तुम्हाला डिटेल, जे हळदवाले आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट करा त्यांना, ते तुम्हाला दुसरा नंबर देतील, ते तुम्हाला पूर्ण देतील, त्याची माहिती देतील. सर काही प्रश्न होते, जर MSP च्या खाली रेट असतील तर त्या केसमध्ये कसे ट्रेडिंग होते? दुसरा प्रश्न आहे नॉन FAQ असेल तर तिथं घेत नाहीत, तर त्याच्यासाठी काय पर्याय आहे? वायदे बाजारात FAQ नॉन FAQ चालत नाही वगैरे सगळं कबूल आहे, परंतु वायदे बाजार हा बाजार डिलिव्हरी देण्यासाठी नसतो, तिथे किंमत जोखीम व्यवस्थापनच करायचं असतं. तर ते कसं आहे, तुम्हाला जेव्हा तुम्ही डिटेलमध्ये बघाल तेव्हा लक्षात येईल की प्रत्यक्ष डिलिव्हरी नसल्यामुळे तुम्हाला त्याचा काही फरक नसतो पडत. तुमचा जरी माल चांगला असो नसो किंवा FAQ नसला तरी सुद्धा तुम्हाला किंमत जोखीम व्यवस्थापन वायदे बाजारात सहज शक्य असतं. याचं तुम्हाला डिटेल तुम्ही जेव्हा जाल तेव्हा लक्षात येईल, तुम्ही या कुठल्याही सेशन मध्ये याल तेव्हा. आणि शेतकरी म्हणून विचारतोय सर, तिथं लॉट असतात 5 टनाचे, आमच्याकडे जर 7 टन किंवा 12 टन माल असेल तर काय करायचं? ते लॉट तुम्हाला वायदे बाजाराचा जो लॉट असतो तो त्या लॉट मध्ये ट्रेडिंग होतं, पण तुम्हाला जर डिलिव्हरी नसेल करायची तर काय प्रश्नच येत नाहीये ना की तुमचा 3 टनाचा लॉट आहे, 5 टनाचा लॉट आहे का 7 टनाचा लॉट आहे, त्याची क्वालिटी काय आहे किंवा ते कुठे ठेवलेलं आहे याचा. सर हा, आपण हेजिंग करतोय जोखमीसाठी, तर माझ्याकडे जर माल 7 टन आहे तर 5 टन करावा लागेल किंवा 10 टन करावा लागेल? हो बरोबर आहे. हा, मग 2-3 टनाचा. हो, आता हे तांत्रिक मुद्दे आहेत ह्याच्यामध्ये. तुम्हाला 5 टनाचा केलात, 10 टनाचा केलात तर तुमचं 3 टनाचा स्पेक्युलेटिव्ह झाला. तर अजून काही प्रश्न आहेत का? कारण तुम्ही संपर्क याबद्दल आणि अकाउंटर उघडा याबद्दल सर्वांना माझं एक विनंती आहे सर्वांना की तुमचा एक वैयक्तिक अकाउंट, पहिला स्वतःचा ट्रेडिंग अकाउंट उघडा कमॉडिटीचा, आणि शेअर बाजाराचा असेल तर त्याच्यात कमॉडिटी ऍड करा, आणि मग FPO चा अकाउंट उघडायला वेगळी डॉक्युमेंट लागतात आणि वेळ लागतो, तेव्हा FPO चा प्रोसेस चालू करा आणि स्वतःचा पण करा. कमी पैसे लागले पाहिजे ना म्हणून घरी गेल्यावर आई सांगेल. सर हे अकाउंट खोलल्याच्या नंतर सर ते जसं बाबा आज शेअर मार्केटला जसे ब्रोकर असतात, ब्रोकरेज वगैरे किंवा ते गाईडलाईन करतात किंवा ब्रोकर वगैरे चार्जेस बघतात, ह्याच्यामध्ये काय होतं या केसमध्ये? काय कळलं नाही, कारण आवाज खूप येतोय. शेअर मार्केटमध्ये जसं ब्रोकर असतात किंवा ब्रोकरेज चार्जेस असतात, तोच ब्रोकर तुमचा जो शेअर बाजारात असेल त्याच ब्रोकरला सांगायचं. म्हणजे झिरोधा मध्ये मला वाटतं एनसीडेक्स देत नाहीत, परंतु जर तुमचा मोतीलाल ओसवाल, केडिया कॅपिटल वगैरे यांचे ब्रोकर आहेत, हेच लोक तुम्हाला कमॉडिटी तुमच्याच अकाउंट मध्ये ऍड करून देणार. तुमचा जर शेअर बाजाराचा अकाउंट असेल तर त्याच्यात फक्त कमॉडिटी ऍड करायला सांगा, एनसीडेक्स आणि MCX, म्हणजे तोच अकाउंट. आणि तसंच ब्रोकरेज, याच्यात ब्रोकरेज आणखी कमी असतं शेअर बाजारपेक्षा, आणि पैसेही कमी लागतात यात ट्रेडिंग करायला शेअर बाजारपेक्षा, आणि सोपंच त्याच ऍप मध्ये तुम्हाला ट्रेडिंग करता येतं. कोणही करू शकतं, अशिक्षित माणूसही करू शकतो. आणि टाइम किती द्यावा लागतो सर? समजा असं जर असे करायचं असेल तर टाइम काय द्यायला पाहिजे कस्टमर? कसला टाइम? समजा ते रोजचं पाहणं करणं रेट हे किंवा त्याची याचा अभ्यास आहेत, आणि तुम्हाला स्मार्टचं हेजिंग डेस्क आहे, हे तुमच्या मालाच्या हेजिंग संदर्भात तुम्हाला प्रशिक्षण देतं. थोडस कसं अभ्यास करायचा, काय करायचा हे तुम्हाला इथून प्रशिक्षण मिळेल. आणि तुम्हाला शेअरचं प्रशिक्षण तुम्हाला कोणी दिलं? हा, ते आम्ही घेतलं ते. हा, मग तसंच हे एकदा पाण्यात पडलं की तुम्ही पोहणार. ओके ओके. सोपं असतं, सगळी माहिती. वन डेच्या ट्रेनिंग मध्ये काय काय कव्हर करणार आहे थोडं ते कळलं तर बरं.
त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्णपणे ही बाजार व्यवस्था कशी चालते, इलेक्ट्रॉनिक, त्याच्यानंतर वायदे बाजार कसे चालतात, त्याची उदाहरणं सांगितली जातील. ओके. म्हणजे तुम्हाला कसं त्याचं परिचालन होतं ते सगळं कळून जाईल. हा 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 हा. ग्रेट. तुम्हाला वैयक्तिक पण फायदा. हॅलो सर. नाही होणार आहे सर. काय या ट्रेनिंग ऑफलाईन जे आहे त्या जिल्ह्याने हे ट्रेनिंग होणार आहेत का? आता अमरावती विभाग सांगितला, पण आता समजा उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जळगाव वगैरे असेल असं होणार आहे सर, सगळीकडे होणार आहे. सर इकडं मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला कधी आहे अप्रॉक्सिमेट काय सांगता येईल? सर साधारण पुढच्या महिन्यामध्ये प्लॅनिंग करतो सर आपण. ओके ओके ठीक. थँक्यू. लातूरमध्ये सर. हॅलो. तुम्ही कॉन्टॅक्ट लातूरमध्ये कधी होईल? हॅलो. तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहा. सर तुम्ही आपल्या DIU RIU शी कॉन्टॅक्ट मध्ये राहाल. जसं जसं आपलं ट्रेन शेड्यूल होईल त्याप्रमाणे त्यांना कळवलं जाईल आणि ते तुम्हाला कळवतील. आणि नाहीतर माझा नंबर चॅट बॉक्स मध्ये दिलेला आहे, त्याच्यावर तुमचा नंबर सांगा सर. सर चॅट बॉक्स मध्ये टाकलाय सर. परत एकदा सांगू का? मला सांगा त्या ना, नंबर ग्रुपमध्ये सांगा. समाविष्ट करून घ्यावं. ओके सांगतो, लिहून घ्याल प्लीज सगळ्यांनी. हा सांगा. 94 94 20 20 41 41 94 94. म्हणजे कृषी विभागाच्या सर्व सर स्मार्ट आता सर तुम्ही लिंक स्मार्ट प्रकल्पातल्या कोणीतरी तुम्हाला पाठवली असेल ना.